पुण्यात एकूण 14 तालुके आहेत। प्रत्येक तालुक्याला एक वेगळं वैशिष्ट्य आहे। दौंड तालुका ओळखला जातो आपल्या मोठ्या आकाराच्या गुलाबी रंगाच्या गोड टायटन पिंक प्रजातीच्या पेरूंसाठी। दौंड तालुक्यातील शेतकरी हे पेरू सिंगापूर, मलेशिया, इंडोनेशिया अशा ठिकाणी एक्सपोर्ट करतात। भारतात या जातीच्या पेरूची लागवड सर्वात प्रथम याच आपल्या दौंड तालुक्यात झाली। बारामतीचा विचार केला तर हा फक्त राजकारणासाठी नव्हे तर सुकलेल्या हिरव्या मिरचीसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे। इथून ही हिरवी मिरची श्रीलंका आणि थायलंड मध्ये थेट एक्सपोर्ट केला जातो। संपूर्ण महाराष्ट्रातील पहिला बायोक्लोन प्रजातीमध्ये तयार करण्यात आलेला सीडलेस लेमन म्हणजेच बी विरहित लिंबू आपल्या इंदापूरची शान आहे। इथूनच हे लिंबू कतार आणि दुबईमध्ये सुद्धा विकले जातात। तुम्ही जीआय टॅग असलेल्या देवगडच्या हापूस आंब्याबद्दल नक्कीच ऐकले असणार आहे, परंतु जुन्नर आणि आंबेगावच्या पठारामध्ये जीआय टॅग असलेला केसर आंबा सुद्धा पिकवला जातो। या केसर आंब्याला आंबेगावचा केसर आंबा म्हणून ओळखला जातो। पूर्वेत आणि इंग्लंडमध्ये मोठ्या प्रमाणात या आंब्याची एक्सपोर्ट केली जाते। वेल्हा तालुक्यात तयार होणाऱ्या जैविक बांबूला कोरिया आणि जपानमध्ये डेकोरेशनसाठी मोठ्या प्रमाणात मागणी आहे। पुणे जिल्ह्यात हा जैविक बांबू फक्त आणि फक्त आपल्या वेल्हा तालुक्यातच उत्पादित केला जातो। मोरांसाठी प्रसिद्ध असलेला शिरूर तालुका ज्या ठिकाणी मयुरेश्वर अभयारण्य आहे, हा स्वीट कांद्याच्या उत्पादनामध्ये अग्रेसर आहे। या युरोपियन स्टँडर्ड पाळणाऱ्या स्वीट कांद्याला ओमान आणि दुबईमध्ये खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे। हा स्वीट कांदा जो आहे तो अशा प्रकारे दिसतो। याला संपूर्ण युरोपमध्ये खूप मोठ्या प्रमाणात मागणी असते। संपूर्ण पुण्यामध्ये हा स्वीट कांदा शिरूर तालुक्यातच उगवला जातो। अत्याधुनिक तंत्रज्ञान, डिजिटल ट्रेसेबिलिटी, ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजी, किसान मेळा या सर्वांमुळे पुणे जिल्ह्यातील शेतकरी प्रगतिशील शेतीकडे वळत आहेत। पुण्यासाठी ही केवळ शेती नसून ही एक पुण्याची गौरवशाली क्रांती आहे। शेवटी शेतकरी आनंदी तर देश आनंदी। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा। कमेंट करून तुमचे मत आम्हाला नक्की कळवा। भेटूयात अशाच एका मजेशीर माहिती